अजित पवार नाव घेऊन आलेले आहेत. ज्यावेळेस बारामतीत पुण्यात असते त्यावेळेस ते अजितदादा पवार म्हणून असते. त्यांनी इकडे येताना दादा शब्द काढला. त्यांनी येताना दादा शब्द आणायला पाहिजे होता बीडसाठी, म्हणजे सगळ्यांचं त्यांना भाऊ होता आला असतं. तर इथं येताना ते भाऊ नाही झाले, ते इथं येताना भाऊ व्हायला पाहिजे. पण दादा घेऊन नाही आले शब्द, ते अजित पवार शब्द घेऊन आले. कारण 1 वर्ष झालं आहे आरोपीच सापडत नाही. अजितदादासारखा असा निभार पालकमंत्री असल्यावर ईदले असे सटकायला पाहिजे होते. आणि हे चाळे करणारे, दारू पिऊन धिंगाणा करणारे, हे कुटाणे करणारे लोक, हे कुठं कसलाही भ्रष्टाचार करतात, पीक विम्याचा करतात, खंडाण्या मागत आहेत, हे आत्ता पण झोडपून काढायला पाहिजे होते सगळेचे सगळे. इतके पोलीस यंत्रणेवरती दादानी त्यांचा ताबा ठेवायला पाहिजे होता. अहो मला आत्ता येता कळलं, एक इथं लक्ष्मी चौकात आपल्या बीडच्या आत्ता कळलं मला की नांदगाव तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 50 वर्षाच्या महिलेवरती बलात्कार करायचा प्रयत्न केला आहे, तरी सरकार त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करणार. ते बी याला दवाखान्यात झोपलं देऊन, आणि तेच यांना धमक्या देत आहे की तुमच्यावरती आम्ही ती कोणती तरी केस असते ती करतो. आणि काय आणखीन वेगळंच बोलतं आहे ते काहीतरी, म्हणजे कुटुंबावर दबाव आणतो, बलात्काराचा प्रयत्न करून. ह्या जे दिसत नाही. 50 वर्षाच्या माळकरी घराण्यातली मायमाऊली ती 50 वर्षाच्या महिलेवर जर बलात्कार करायला तो पोरगा जातोय, आणि तो तर दवाखान्यात आहे. राजकीय वरच जास्त असल्याशिवाय दवाखान्यात आहे का? असं चालवणार का पालकमंत्रीपद अजितदादा? काय आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या तलवाडीच्या? हे अजितदादा पालकमंत्री म्हणून, SP म्हणून यांचं काम नाही का बघायचं? कारण याला पण आम्हाला मीडियातच बोलावं लागतं का? त्या मायमाऊलीवर जर ती पळाली नसती, तिचं नरडं दाबल्याच्या नंतर बलात्कार झाल्यावरच तुम्ही ध्यान देणार का? किती याचा सखोल तपास लावायला पाहिजे की एका 50 वर्षाच्या माळकरी महिलेवरती पोरगं जर बलात्कार शेतात एकटी बघून करायला जात आहे, आणि अजितदादा तरी मुग गिळून बसणार जसं काय माहीतच नाही. आणखीन बी तुम्हाला त्याच्याच हाताने हाताळायचं आहे का जिल्ह्यातलं सगळं वातावरण? दादा, सगळे पोरं तुम्हाला मानणारे सगळे नाराज होऊन बाजूला चाललेत. तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा.